निवडणुका आहेत. शिवसेनेचं संघटन अजून मजबूत करण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचं काम करणारे सर्व राजकीय पदाधिकारी सर्व राज्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे आमच्या सगळ्यांच्याबरोबर सहभागी होत आहेत. त्यामुळे साहजिकच ते संपूर्ण राज्यात जे आहे ते कोल्हापुरात आणि सांगलीतसुद्धा असणार आहे. या सगळ्याचा उपयोग इतका चांगला होईल की उद्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निश्चितपणानं अतिशय भरीव कामगिरी करण्यासाठी शिवसेनेला त्याचा फायदा होईल. पण मुळात ह्याला ऑपरेशन टायगर कोण म्हणायला हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की शिवसेनेचं संघटन वाढवणं ही आपण पाहता संपूर्ण राज्यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांची लाट आलेली आहे. आणि त्यामुळे सांगलीमध्ये मी संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतो, साताऱ्यात संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतो. विविध पक्षाचे नगरसेवक आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये येणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक प्रकारची लाट आलेली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणे महायुतीचा भगवा या महापालिकेवर पहिल्यांदा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ऑपरेशन टायगर वगैरे असं असत नाही. कार्यकर्त्यांना समजावून देऊन, कार्यकर्त्यांना दिलासा देऊन, या निवडणुकीत आम्ही तुमच्या मागे कसं उभं राहणार हे सांगून त्यांचं मन परिवर्तन करून मग आमची पक्षात घेण्याची मोहीम आहे.